सोलापूर शहराच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी दुपारी आंदोलन केले। ऊस गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना उलटला तरीही एकाही सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केले नाही। सोलापूर जिल्ह्यात जवळपास 38 साखर कारखाने आहेत, मात्र एकाही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही। ऊसाची पहिली उचल 3400 रुपये जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर आंदोलन केले। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय संसदेत एकदाही आवाज उठवला नाही, ही शोकांतिका आहे। त्यांच्या मतदारसंघात अनेक साखर कारखाने आहेत, एक शब्द देखील सोलापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत उपस्थित केला नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केली आहे। सध्या अधिवेशन चालू आहे। सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 90-95% साखर कारखानदार हे आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत। परंतु खरं तर आमदारांचं कर्तव्य असतं की आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी प्रश्न आहेत त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे, त्यासाठी हे अधिवेशन असतं। आज सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर पहिले म्हणजे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंतची जवळजवळ 350 कोटी एफआरपी थकलेले। आज उद्या 15 तारखेला दुसरं मास्टर भरतंय, म्हणजे नेमाने 1 महिन्याचं बिल देणं होतंय आणि जवळजवळ 750-800 कोटी एफआरपी आज थकीत आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यात एकही कारखानदार एफआरपीवर बोलायला तयार नाहीत। काल एक आमचे सहकारी असणारे आमदार अभिजितदाबांनी साखरेची एमएसपी वाढवावी म्हणून त्या ठिकाणी मागणी केली। खरं तर हे कारखानदारांसाठीच मागणी आहे, परंतु शेतकऱ्याला चांगला दर वाढवून द्यावा, काय मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी आमदारांनी भांडलं पाहिजे, प्रशासनाला वाढलं पाहिजे। आज एका बाजूला कर्नाटक सरकार ऊसावर अनुदान देते आणि आपलं सरकार मात्र फक्त ऊसावर कर लावून कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करते। कारखानदार एका बाजूला शेतकऱ्यांचं रक्त पित आहेत, दुसऱ्या बाजूला शासन सुद्धा शेतकऱ्यांना लुटते। या जे लोकप्रतिनिधी आहेत यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही, कारण या ठिकाणी आमची गळचेपी करणारे हे लोकप्रतिनिधीच आहेत। कारखानदार म्हणजे दुसरे कोणी तिसरे नसून हे फक्त आजी माजी खासदार आहेत, आमदार आहेत। त्याच्यामुळे यांनी या ऊसाच्या दरावर एकही कारखानदार, एकही आमदार, खासदार अधिवेशनात बोलणार नाही, आम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येते। खासदार प्रणिती शिंदे देखील दिल्ली अधिवेशनात आहेत, प्रणिती शिंदेला काय सांग? खरं तर खासदार प्रणिती शिंदे यांचा कोणताही साखर कारखानदार नाही, परंतु त्यांनी या विषयावर आवाज उठवायला हवा होता। आम्ही बघतोय मागच्या वर्षी त्यांनी ऊसाच्या दराबद्दल एकही शब्द काढलेला नाही, त्यांच्याकडून अपेक्षा होत्या। आणि याच सोलापूर शहरातले आमदार आहेत, विद्यमान आमदार, माजी पालकमंत्री, त्यांचा सुद्धा कारखाना नाही, परंतु त्यांना कारखानदार सांभाळायचे, त्यांच्या पक्षाचे कारखानदार आहेत, त्यांना नाराज करायचं नाही। जरूर दरावर बोललं तर ते त्यांचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार, खासदार नाराज होतील। एक वेळ शेतकरी नाराज झाला तर चालेल, शेतकरी मातीत गेला तरी चालेल, शेतकरी आत्महत्येची वेळ आली तर चालेल, परंतु त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार, त्यांच्या पक्षाचे चेअरमन नाराज झाले नाही पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे। खरं तर आज काँग्रेस विरोधी पक्षात आहेत, प्रणितताई विरोधी पक्षात आहेत, त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघातील जे साखर कारखाने आहेत आणि विशेषतः प्रणितताई शिंदेच्या मतदारसंघातील एकाही साखर कारखान्याने या ठिकाणी ऊस दर जाहीर केलेला नाही। त्याच्यामध्ये उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, या भागातल्या एकाही साखर कारखान्याने ऊसाचा दर जाहीर केलेला नाही। मोहोळ तालुका आहे, एकाही कारखान्याने त्या ठिकाणी दर जाहीर केलेला नाही, तरीही प्रणिती शिंदे आज शांत आहेत, म्हणजे त्यांना ऊसाच्या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही, अशी परिस्थिती आहे, किंवा त्यांना त्याच्यातली अज्ञान आहे म्हणू। परंतु तुम्ही आजपर्यंत ऊसाच्या शेतीच्या बाबतीतलं ज्ञान घ्यायला पाहिजे होतं। शेतकऱ्यांना किती दिवसात एफआरपी मिळाली पाहिजे, त्याचं उत्पादन खर्च किती झालेला आहे याची माहिती घेऊन त्या ठिकाणी त्यांनी संसदेत आवाज उठवला पाहिजे। आजही वेळ गेलेली नाही, प्रणितताई शिंदेनी आमच्या ऊस दराच्या बाबतीत त्या ठिकाणी संसदेत आवाज उठवावा आणि शेतकऱ्यांना जी आमची मागणी 3400 रुपये ते देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन, जे साखर कारखाने एफआरपी वेळेवर देत नाहीत, शेतकऱ्यांची लूट करतात वर्ष, आज ज्या कारखान्यात मी बसलोय त्या कारखान्याने मागील वर्षभर शेतकऱ्यांना 1255 रुपयाप्रमाणे वर्ष बिल दिलेलं आहे, तर या कारखान्यात काय कारवाई झाली त्याचा बाब त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये उचलला पाहिजे, आणि तरच जर शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि ऊस उत्पादक शेतकरी टिकेल। म्हणून आज आपल्या माध्यमातून जे सध्या राज्याचं अधिवेशन चालू आहे, केंद्राचं अधिवेशन चालू आहे, याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने कुठेतरी निर्णय व्हावा आणि शेतकऱ्यांना जे कारखानदार दर देत नाहीत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना कुठेतरी शेतकरी टिकला पाहिजे, ऊस उत्पादक टिकला पाहिजे, जगला पाहिजे, म्हणून त्याला सुद्धा सरकारने अनुदानाची भूमिका घ्यावी। आणि जे आम्ही दर मागतोय तो योग्य आहे म्हणून कारखानदारांना 3400 रुपये प्रतिदान देण्याचा आदेश या मंत्रिमंडळाच्या आदेशात झाला पाहिजे, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। नमस्कार, मी मोहसिन महमूद पटेल, सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष। आज गाळप हंगाम 2025-26 सुरू होऊन 1 महिना ओलांडला तरी हे कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत। आज आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये 38 कारखाने असताना दर देण्यामध्ये स्पर्धा व्हायला पाहिजे, तर हे दर पाडण्यामध्ये स्पर्धा होत आहे।
भावांनो, हे अतिशय शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी करतायत. या कारखानदारांना इशारा आहे की आज आम्ही सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर आलेलो आहे. आमची मागणी आहे 3400 रुपये आम्हाला उचल मिळावी. ह्यांना वारंवार आम्ही पत्र देऊन कलेक्टरांनी 30 तारखेची मुदत दिली होती. कलेक्टरचा सुद्धा यांनी अवमान केलेला आहे. तर अशा कारखान्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो. आणि जर आज यांनी आमची मागणी मान्य नाही केली तर आज आम्ही गव्हाणी तुडी टाकणार आहे. हा माझा इशारा आहे. महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे विधानसभेमध्ये. एकही नेता किंवा आमदार ऊसदरावर बोलत नाही. तर काय सांगतो? ही शेतकऱ्यांची अतिशय मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कारण आपण भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहे. तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे, या विषयावर बोलायला पाहिजे. एका ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आपण एसीच्या कॅबिनमध्ये अधिवेशन घेतो, हे अतिशय चुकीचं आहे. सरकारने याची दखल घ्यावी. सर्वात मोठा विषय हा शेतकऱ्यांच्या ऊस दराचा आहे. हे दरवर्षी आम्ही किती दिवस असं भांडण करायचं? नवीन काय, आम्ही नवीन कुठल्या गोष्टीचं क्रिएटिव्हिटी कधी करायची? म्हणजे फक्त हे दरवेळेस आंदोलन करा, भांडा. शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा. तुम्ही शेतकऱ्यांचं जगणं मान्य करा. शेतकऱ्यांच्या हक्काचं दर तुम्ही जाहीर करा. शेतकरी भीक मागत नाही, घामाचं दाम मागतोय. साहेब, ज्याची फक्त निवड शेतीवर ज्याचं उत्पादन आहे त्यांनी काय करावं? त्याची चूल पेटते, पण चुलीत काय भाजायचं? तुम्ही विचार करा. गेले 2 महिने झाले तुम्ही दर जाहीर करत नाहीत. एखाद्या बाजारात 2 रुपयाची सोयी आणायची असेल तर त्याचा दर ठरलेला आहे. आणि अशा परिस्थितीनं जर चाललं तर शेतकरी हा भयंकर आहे.